2033-34 पर्यंतच्या उच्चतम मागणीचा अंदाज घेऊन आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी संसाधन पर्याप्तीचा अभ्यास करणे, त्यानुसार वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव विजेचे नियोजन करणे या संदर्भातली कारवाई करायला सांगितली। केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नवीनतम संसाधन पर्याप्तता अभ्यास अहवालानुसार जे काही महावितरणला सूचना दिल्या त्यानुसार महावितरणने 6,748 मेगावॅट कोळशावर आणि 8,966 मेगावॅट सौर ऊर्जा अशी अधिकची वीज खरेदी करण्याचं ठरवलं। आता हे जे बंडलिंग आपण करतो सौर आणि कोळशाचं, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर आपल्याला पुढचे 25 वर्ष एका रेटनी वीज मिळाली पाहिजे। केंद्र सरकारने खूप चांगली व्यवस्था उभी केली, कारण सौर ऊर्जा जी असते त्याचं दर वाढत नाही, उलट डेप्रिसिएशन आपल्याला प्राप्त होतं। आणि कोळशाची जी वीज आहे, कोळशाचे दर वाढतात, मेंटेनन्सचे दर वाढतात, त्याच्यामध्ये वाढ होतच असते। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये स्वस्त वीज मिळावी आणि 25 वर्ष एकाच दराने वीज मिळावी म्हणून कोळशाची वीज आणि सौर ऊर्जा याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात एक चांगली योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत त्यांनी प्रक्रिया पण सांगितली। काय प्रक्रिया सांगितली? त्यांनी सांगितलं की टॅरिफ बेस्ड TBCB अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे। टॅरिफ बेस्ड बिडिंग प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि त्यानुसार म्हणजे काय तर जे वीज प्रोव्हायडर्स आहेत त्यांनी रेट कोट करायचा। आपण दुसरं कुठले टेंडर काढायचं नाही, आपण संयंत्र लावायचं नाहीये, आपण त्या ठिकाणी जागा द्यायची नाहीये, आपण टॅरिफ बेस्ड अशा प्रकारचं त्या ठिकाणी टेंडर काढायचं। त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आपण TBCB पद्धतीनं या ठिकाणी या निविदा काढल्या। या निविदा भारत सरकारच्या पोर्टलवर आपण काढल्या आणि त्यानंतर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय वृत्तपत्रात आपण प्रकाशित केल्या। महावितरणने सदर निविदा प्रक्रियेस वीज नियामक मंडळ जे आहे त्यांची मान्यता घेतली आणि महावितरणने 29/10/2024 रोजी अडाणी रिन्युएबल एनर्जी 55 लिमिटेड सोबत 5,000 मेगावॅट सौर आणि 1,600 मेगावॅट औष्णिक याचा करार केला। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जवळपास ज्या कंपन्या आल्या आहेत त्या सगळ्या मेजर कंपन्या, 5ही मेजर कंपन्यांनी या बिडिंगमध्ये त्या ठिकाणी बिडिंग केलेलं आहे आणि त्या बिडिंग नंतरच ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। मला सांगताना आनंद वाटतो की याच्यात MERCने आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे की द बिडिंग प्रोसेस हॅज बीन कंडक्टेड इन मोस्ट ट्रान्सपरंट वे, अतिशय पारदर्शीपणे हे केलेलं आहे अशा प्रकारचं प्रशस्तीपत्र आपल्याला मिळालेलं आहे। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर देशामध्ये आता वेगवेगळ्या राज्यांनी आणि सेंट्रल सेक्टरनेही जे करार केले त्या करारामध्ये सगळ्यात स्वस्त वीज ही आपल्याला या टेंडरच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि जी पुढचे 25 वर्ष या ठिकाणी हाच रेट राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की प्रभू साहेबांना कोणीतरी जरा चुकीचं काहीतरी फिडिंग त्या ठिकाणी केलं, पण काही हरकत नाही, त्यांनी माझ्याकडनं सगळी माहिती घ्यावी आणि अजून काही शंका असेल तर त्या शंकाही त्यांनी उपस्थित कराव्यात। आता दुसरा मुद्दा जो काही या ठिकाणी त्यांनी आणला तो सौदामिनी बिल्डिंगच्या संदर्भात आणला। आता खरं म्हणजे या सौदामिनीच्या संदर्भात हा जो मुद्दा आहे आता तो पुढे माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला सांगतो, पण त्यामध्ये सगळ्या पद्धतीची जी काही आपण व्यवस्था आहे ती पूर्ण केलेली आहे। तो मुद्दा कुठे गेला माझा मागे, बरं याच्यातला सांगू देतो। यामध्ये प्रभूसाहेब आता नाही आहेत ते, सौदामिनीच्या संदर्भात त्याचं जे काही रिडेव्हलपमेंट करायचं याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळातच झाला होता। त्या काळामध्ये बोर्डाने त्याला 262 कोटी रुपयाला मंजुरी दिली होती, परंतु त्याच्यावर आपण राऊत साहेबात आपल्याला माहिती आहे
त्याच्यावर आपण कन्सल्टंट बसवला आणि कन्सल्टंटने त्या ठिकाणी आपल्याला नव्याने त्याचा आराखडा तयार करून दिला आणि जवळपास 28/4/2022 तो झाला होता. नव्याने आराखडा आपल्यासमोर त्यांनी तो तयार करून दिला आणि त्यामुळे 262 कोटीच्या ऐवजी 162 कोटीचाच तो आता आराखडा झालेला आहे. 100 कोटी वाचले आहेत आणि अजून टेंडरच प्रोसेसमध्ये, अजून काही टेंडरची प्रोसेसच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रभू साहेबांना कोण हे घोटाळे देता आहे त्यांची तपासणी प्रभू साहेबांनी करावी आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागाव्यात. मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षात आपण जे करार केलेले आहेत त्याचे दर जर आपण बघितले तर आपण 16,000 मेगावॅटचं कृषी सौर ऊर्जीकरण करतोय. आज आपल्याला कल्पना असेल की आपली दादा लँडेड कॉस्ट जी आहे 8 रुपये प्रति युनिट आहे. पण आता गेल्या 2 वर्षातले आपले करार बघा. 16,000 मेगावॅटचं कृषी सौर वाहिनी 3 रुपये 7 पैसे, 4,300 मेगावॅट सौर आणि पवन हायब्रिड फक्त 3 रुपये 60 पैसे, 28,000 मेगावॅट पंप स्टोरेज 3 रुपये 20 पैसे, 1500 मेगावॅट बॅटरी स्टोरेज 2 रुपये 19 पैसे, 1500 मेगावॅट राउंड द क्लॉक FDRE फर्म अँड डिस्पॅचेबल हरित ऊर्जा 4.60 पैसे. म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे आज आपल्याला 8 रुपयाला जी वीज पडते आहे, आपले ॲव्हरेज दर हे 3 रुपये 20 पैसे, 2 रुपये 19 पैसे आणि थोडके नाही आहेत. हे सगळे जे आपण केलेले आहेत याची बेरीज केली तर 30,000 मेगावॅट पेक्षा जास्तचे करार आपण केलेले आहेत. आणि म्हणूनच त्याचाच परिणाम आहे की आपण पुढच्या 5 वर्षाचं टेरिफ पिटिशन दाखल केलं जे मंजुरीला गेलाय आणि दरवर्षी पहिल्यांदा देशाच्या इतिहासात महाराष्ट्र विजेचे दर कमी करणार आहे. 5व्या वर्षात कमी करणार आहे. दादा तुम्ही देखील अनेक वर्ष ऊर्जा खातं सांभाळलंय, मी सांभाळलेलं आहे. पण एक नवीन गोष्ट माझ्या लक्षात आली, आपणही सांभाळलेलं आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 100 युनिटच्या खाली वापर करणारे 70% लोक आहेत. आणि यातलं आश्चर्य काय माहितीये, गडचिरोलीमध्ये 100 युनिटपेक्षा कमी वापर करणारे 42% आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 70% आहेत. गडचिरोली जास्त श्रीमंत आहे का? मुळामध्ये आता याच्यावर फोकस करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष 2-2, 3-3 मीटर लावून टाकायचे आणि आपली युनिटची संख्या वाढू द्यायची नाही. ॲव्हरेज देशामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र तर देशामधलं एक तुलनेनं म्हणजे श्रीमंत नाही म्हणतात पण तुलनेनं बरं राज्य आहे. देशामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या राज्याचं मी बघत होतो, 100 युनिटच्या आतले कुठे 50% आहे, कुठे 40% आहे आणि महाराष्ट्रात 70% आहे. त्यामुळे आता हळूहळू ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक मीटर लावू त्यावेळी हे जे 100 युनिटवाले आहेत त्यांचा खरं युनिटचा काय कन्झम्पशन आहे आपल्या लक्षात येईल.